मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पाडू या यंत्राचा वापर करून निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे। मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाहीये। तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरित्या याचा वापर केला जाईल असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्र केवळ मुंबई पालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत। 140 पाडूंची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे। अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये मतमोजणीसाठी पाडूची गरज भासल्यास बेल कंपन्यांच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीमध्ये त्याचा वापर करावा। त्याचबरोबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवण्याचे निर्देशही राज्य निवडणूक आयोगानं दिलेले होते आणि त्यानुसार राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे। पुढची एक महत्त्वाची बातमी अमरावतीमधली आहे। अमरावतीमध्ये मतदान आणि मतमोजणी या प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। 87 जागांसाठी तब्बल 661 उमेदवार रिंगणात आहेत। 6,47,180 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। महापालिका आयुक्तांकडून मतमोजणी केंद्रांची पाहणी देखील करण्यात आलेली आहे। आपल्याकडे अमरावती महानगरपालिका याची मतमोजणी केंद्र नवसारी येथे आपल्या क्रीडा संकुलमध्ये होणार आहे। साथ ही जे झोन आहे, साथ ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना येथे काउंटिंग हॉल दिलेले आहे आणि त्याच्यासोबत त्यांना स्ट्रॉंग रूम दिलेले आहे। प्रत्येक काउंटिंग हॉलमध्ये 14 टेबल राहणार आहे आणि या 14 टेबल सोबत दोन टेबल राहणार आहे आपले टपाली मतपत्रिकाची पोस्टल बॅलेटची मोजणी करिता। तर असे आपल्याकडे या पद्धतीने मतमोजणी होणार आहे। आपल्याकडे अमरावती महानगरपालिका निवडणूक करिता पूर्ण शहरात 805 असे वोटर सेंटर्स आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।